नाव आहे सुनील. गोलंदाज सुनील आणि फलंदाज आहे तो विकी आणि अजिंक्य. स्ट्राईकला आहे तो विकी, नॉन स्ट्राईकला आहे अजिंक्य. बघूया चला. सुनील गोलंदाजीसाठी सज्ज. साईराज कडून आणि एकलव्य कडून विकी. विनिंगचा सामना क्वालिफाय 14 साठी. बघूया. पहिला चेंडू सुंदररित्या खेळलेला आहे. एका धावेवरती समाधान. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 1 बिनबाद 1. एक चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली 1. आणि आता अजिंक्य. सुनील टू अजिंक्य आणि सुंदर असा उडा चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि धावबाद होण्याची संधी आणि पंचांचा रिव्ह्यू. पंच येत आहेत निखिल कांबळे उर्फ मलिंगा. पंचांचा निर्णय आता येईलच नक्कीच. आणि गडीबाद. पहिला हादरा एकलव्यला. पहिला हादरा दुसऱ्या चेंडूवरती. 1 धाव 1 गडीबाद 2 चेंडू. पहिल्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो तेजस. धावबाद झालाय विक्की ना. अजिंक्य आउट झाला का. अजिंक्य धावबाद झालेला आहे. त्याची जागा घेतोय तो तेजस. आणि गोलंदाजीसाठी सज्ज सुनील. बघूया काय करतो तो विक्की. उंच पुरासा खेळाडू. सुंदर अशी बॅटिंगचं नृत्य. 1 धावेसाठी चेंडू. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 3 चेंडू अखेरीस 2. 1 गडीबाद 2 धावा. पुढचा चेंडू सुनील याचा तेजसला. बघूया तेजस काय करतो तो. आणि पुन्हा एकदा मला वाटतं डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 3. 4 चेंडू अखेरीस 3 धावा 1 गडीबाद. गौरव थोडा साईडला व्हायचा आहे. पुढचा चेंडू सुनील याचा विकीला. बघूया विकी काय करतोय तो. आणि हा झेल सोडलेला आहे. आणि 1 धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 4. झेल सुटलेला आहे. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झालेली आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. आणि ही चोरटी 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का तर नाही. एका धावेवरती समाधान. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 5. एका षटका गेली धावसंख्या झालेली आहे 5. 1 गडीबाद. अजूनही 18 चेंडू शिल्लक या इनिंगचे. बघूया. गाडी 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला. गाडी 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला. गाडी 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला. गाडी 27 चला. थँक्यू डीजे. बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. अगदी काही क्षणातच या ठिकाणी उत्सव मूर्ती कार्यसम्राट सभापती प्रभाग समिती कप आणि ज्यांचा वाढदिवस साऱ्या जनांचा आहे आज आपण सेलिब्रेट करणार आहोत. आदरणीय यज्ञेश्वर पाटील साहेबांचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे. अखंड घडू दे आपल्या हातून मानवतेची सेवा. रत्नाहून अमूल्य आपल्या कर्तृत्वात ठेवा. सुखदुःखाच्या जाणीवांना तुम्ही अजरामर करता. अधीर झालो आम्ही आपल्या स्वागता करता. या ठिकाणी यज्ञेश्वर पाटील साहेबांचं शुभागमन होत आहे. उत्सव मूर्ती आहेत ज्यांचा वाढदिवस
संयुक्त मित्र मंडळाच्या वतीनं इथे आता साजरा केला जाणार आहे ते कार्य सम्राट सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व उष्ण मिळत नाही, ते निर्माण करावं लागतं. आपल्या कर्तृत्वाची बेल जरी एवढी बहरलेली, जीवनाच्या प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली, तुमचं व्यक्तिमत्व असंच दिवसेंदिवस खुलणार, प्रत्येक वर्षी वाढदिवशी नवीन क्षितिज शोधणार अशा अफाट उत्साही व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. एक ओव्हर करूया, कारण 7 मिनिटं शिल्लक आहेत, त्यामुळे एक षटक पूर्ण करा, लगेच षटक पूर्ण करा. डीजे 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 एक षटक पंच सामना चालू करा. पंच एक षटक पूर्ण करायचंय लवकर. 6 मिनिटं बाकी आहेत. 6 मिनिटामध्ये एक षटक पूर्ण होईल. 7 लवकरात लवकर 6 मिनिटं बाकी आहेत. पंच एक षटक पूर्ण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर माऊलीचे सर्व पदाधिकारी, माऊली क्रिकेट क्लब संघ सर्वांनी इकडे लवकरात लवकर यायचे. जेवढे आपले सदस्य आहेत माऊलीचे, जसं संयुक्त मित्रमंडळ या ठिकाणी आता दाखल झालेलं आहे, तशा पद्धतीनं या स्पर्धेचे आयोजक माऊली क्रिकेट टीम सर्वांनी आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं किंवा डाव्या बाजूला येऊन थांबा प्लीज. सामन्याला सुरुवात करा. तुमच्याकडे 6 मिनिटं शिल्लक आहेत. पंच ऑफिशियल चला लवकर. चला सामन्याला सुरुवात करा. मारुती त्या ठिकाणी आहेत, अध्यक्ष आहेत असोसिएशनचे. तुमच्याकडे शिल्लक आहेत मिनिटं, आता बघूया किती मिनिटं शिल्लक आहेत. 6 मिनिटं शिल्लक आहेत. बरोबर 6 मिनिटं, आता 5 मिनिटं राहिलीत. 5 मिनिटामध्ये षटक पूर्ण करायचं आहे. लवकरात लवकर पंच सामना चालू करा प्लीज. 3.5 मिनिटामध्ये षटक पूर्ण करायचं आहे. 5 मिनिटं नाही, कारण उर्वरित इथे आपल्याला ही तयारी करण्याकरता वेळ अपेक्षित आहे. निशांतजी बसून घ्या. निशांतजी प्लीज. आपले उत्सव मूर्ती आपल्या व्यासपीठावरती आहेत, तर पंच त्वरित सामना चालू करा प्लीज. माऊलीची पूर्ण टीम आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. तुमच्याकडे बरोबर 4.5 मिनिटं शिल्लक आहेत. सामन्याला करा सुरुवात. चला गोलंदाज श्रीनिवास आणि फलंदाजी करतोय तो तेजस. बघूया तेजस काय करतो आपल्या संघासाठी. खेळाडू बराच वेळ घेत आहेत. श्रीनिवास गोलंदाजी सज्ज. तेजस बघूया काय करतो आपल्या संघासाठी. पहिल्या षटकासाठी धावसंख्या झाली होती 5. एक गडी बाद 5 धावा आणि हा सुंदर असा उडा चेंडू. बघूया किती धावा मिळवतात. धावाची संधी आणि हा गडी पंचांचा रिव्ह्यू. बघायचा रिप्ले. क्लोज आहे. तीन मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. सामना अत्यंत महत्त्वाचा. आम्हाला वाटतं होतं की 3.5 मिनिटामध्ये हे 6 चेंडू पूर्ण होतील, पण क्रिकेटमध्ये आपण जसा विचार करतो तसं क्रिकेटमध्ये कधीच होत नाही. आणि चिता टासून भरलेली आहे. सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांचा वाढदिवस अगदी काही क्षणामध्ये संयुक्त मित्रमंडळ आणि त्याचबरोबर माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं साजरा केला जाणार आहे. 3 वेळा वसई विरार नगरपालिकेच्या माध्यमातून सभापती म्हणून त्यांनी खूप चांगली कामगिरी केली
आणि निश्चितच आता त्यांच्याकडनं अपेक्षा वाढलेल्या आहेत. प्रभाग समिती क सभापती म्हणून त्यांनी यशस्वीपणे 3 वेळा आपली कारकीर्द पूर्ण केलेली आहे. आज व्यासपीठावरती आसनस्थ आहेत उत्सवमूर्ती सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब. पंचांचा निर्णय काय येतो ते पाहूया. निखिल आणि विजय ही जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे, परंतु अजून प्रश्नचिन्ह आहे. कारण इथे आम्ही पण बघत होतो, आम्हाला जमतंय काय पण नाही जमलं, म्हणून ऑनफिट अंपायरला इकडे बोलवण्यात आलं आणि आता 3 अंपायर चर्चा करत आहेत. ह्या डिसिजन काय असणार आहे बघूया. काय घडतंय काय बिघडतंय. मैदानावरती सामना थांबलाय. 2 मिनटं तुमच्याकडे आता शिल्लक आहेत. आउट, फलंदाज बाद. चर्चेनंतर फलंदाज या ठिकाणी बाद देण्यात आलेला आहे. चला लगेच दुसरं बॅट्समन या. आता 2 बॅट्समनने तिकडे जाऊ नका, एकच बॅट्समनने जा. हे मला गणितच समजलेलं नाहीये. जो बॅट्समन आउट झालाय तो जाईल. जो बॅट्समन आउट झालाय त्याने विवेकने चांगलं केलंय. बाबा ये मागे. आता दुसरा बॅट्समन येऊ द्या. 2 बॅट्समन डगआउटमध्ये येण्याची आवश्यकता नाही, एकच यायला पाहिजे. प्रदीप तुला काय समजतं का? म्हणजे एक बॅट्समनचा आउट झाला तर एक जातो, पण दोन्ही बॅट्समन डगआउटच्या दिशेने जातात. स्ट्रॅटेजी, नवीन स्ट्रॅटेजी बनवायला चाललाय तो. चला अजूनही 1 मिनिटाचा अवधी आहे. चला हा चेंडू होऊ द्या. गोलंदाज श्रीनिवास टू विकी. बघूया विकी काय करतो तो. आणि हा एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. आणि आता सामना थोडा थांबवायचा आहे. सर्व खेळाडू वाढदिवसाचं 12 वाजलेले आहेत. सर्व खेळाडू आपण सर्वांनी इकडे यायचं. प्रेक्षकांनी सुद्धा इकडे यायचं. समोर व्यासपीठासमोर माऊलीची टीम उजव्या बाजूला असलेले सर्व खेळाडू आपण सर्वांनी इकडे यायचंय. आज जो वाढदिवस आहे सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांचा, आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून सभापती आयोजन माऊली क्रिकेट संघाने केलंय. उत्सवमूर्ती आदरणीय सन्माननीय यज्ञेश्वर पाटील साहेबांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देऊ. आई जीवदानी आपल्याला उदंड आयुष्य देऊ. आज वाढदिवस पहिल्यांदा संयुक्त मित्रमंडळ आणि त्यांचा केक साहेब कटिंग करतील. त्यानंतर आयोजक म्हणून माऊली क्रिकेट संघाने देखील केक आणलेला आहे, त्यांचाही केक कटिंग केला जाणार आहे. प्लीज माऊलीची पूर्ण टीम या ठिकाणी यायचे. सर्व टीम ज्या आहेत एका बाजूला गर्दी करू नका. माऊली अर्धी इकडे या, अर्धी इकडे या. व्यासपीठ वजनदार झालेलं आहे. अर्धी मंडळी इकडे या. संदीप काही जणांना इकडे घ्या, इकडे घ्या. बरोबर आता घड्याच्या काट्यावरती देखील आमचं लक्ष आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा सकाळपासून साहेबांना फोनवरती येत आहेत, व्हॉट्सअपवरती येत आहेत, FB वरती येत आहेत, इंस्टाग्रामवरती येत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि विशेष करून मारुती तुम्ही या. मारुती तुमची असोसिएशनची पूर्ण टीम या ठिकाणी या. ऑफिशियल देखील आपण यायचं आहे. जेवढे पदाधिकारी आपण या. वाढदिवस स्पेशल असणार आहे. ओके, डीजे मास्टर गाणं रेडी ठेवायचं आहे. सध्या डिबेनवरती आपण सगळे दृश्य पाहतो आहे. कार्यसम्राट सभापती, कार्यकुशल सभापती, कार्यतत्पर सभापती, आदरणीय यज्ञेश्वर पाटील साहेबांचा वाढदिवस, त्यांना शुभेच्छा येतात म्हणून आम्ही थांबलेलो आहे. डिबेनची पूर्ण टीम आहे. असोसिएशनचे सर्व पदाधिकारी. मारुती आपण या ठिकाणी यायचे. राज आपण, त्याचबरोबर पंच या. ही सर्व टीम आज आपण वाढदिवस सेलिब्रेट करतो आहे. वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस, आठवड्याचे 7 दिवस आणि आमच्या सर्वांचा आवडता दिवस. सभापती महोदय यज्ञेश्वर पाटील साहेब, तुमचा वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा, क्रिकेटमय शुभेच्छा. आज आई जगदंबा, आई जीवदानी आपल्याला उदंड आयुष्य शुभेच्छा असतील. पहिल्यांदा आपण संयुक्त मित्रमंडळाचा जो केक आहे तो कापणार आहोत. त्यानंतर यजमान आयोजक म्हणून माऊली क्रिकेट संघाने देखील केक आणलेला आहे, तो देखील कापणार आहोत. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तो जिए
बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, खोजिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू। संयुक्त मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचा तो वाढदिवस आहे, उद्या देखील साजरा होईल, पण आज आपल्या मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय सभापती महोदय यज्ञेश्वर पाटील साहेबांचा वाढदिवसाचा केक कटिंग करण्यात आलेला आहे। त्यानंतर माऊली क्रिकेट संघ अर्थात या कार्यक्रमाचे यजमान आहेत हार्दिक पाटील आणि पूर्ण टीम, तो केक देखील या ठिकाणी कापला जाणार आहे। आणि त्यानंतर संयुक्त मित्रमंडळ आपण सर्वांनी साहेबांना पुष्पगुच्छ देणार आहोत, शुभेच्छा या ठिकाणी देणार आहोत सगळ्यांनी एकत्रितपणे। तर पहिल्यांदा हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे। डीजे मास्टर साहेबांचं गाणं लावा, साहेबांचं गाणं लावा। ओके, पहिल्यांदा संयुक्त मित्रमंडळ सर्व टीम आपण या ठिकाणी यायचं आहे। अर्धी मंडळी या बाजूला, माऊली जरा थांबा, माऊली थांबा जरा, अर्धी मंडळी इकडे या, सुरकर इकडे या, अर्धी या, त्यानंतर माऊलीची पूर्ण टीम येणार, मजूरकडे तानाजी जोडगे साहेब इकडे या साईडला। संयुक्त मित्रमंडळाच्या वतीनं आज उत्सवमूर्ती यज्ञेश्वर आनंद पाटील साहेब सभापती महोदय वाढदिवस सेलिब्रेट केला जातो आहे। साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला, गाडी 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला। डीजे थांबा। याच निमित्तानं आपण बघितलं तर दीपक पावसकर यांचा देखील वाढदिवस आहे, तर संयुक्त मित्रमंडळाच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया आपण। आज सेलिब्रेशन मोठं होणार आहे। दीपक पावसकर यांचा वाढदिवस साहेबांबरोबर केला जातो आहे। जरा मागे आपले सक्रिय सदस्य आहेत दीपक पावसकर, पार्टीसाठी ओळखले जातात। यानंतर माऊली क्रिकेट, अर्धे इकडे या, या बाजूला यायचं। गाडी 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला, गाडी 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला, गाडी 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला। संयुक्त मित्रमंडळ जरा यांना जागा द्या आता। आमचा यज्ञेश्वर पाटील आला। माऊली क्रिकेट संघ, माऊली क्रिकेट संघ प्रत्येक गोष्टीमध्ये साहेबांच्या प्रत्येक गोष्टीसाठी उभा असतो, असा माऊली संघ। तर बघूया माऊली संघासाठी साहेबांचं ते योगदान। माऊली क्रिकेट संघ सभापती चषकाचे यजमान आहेत, आयोजक आहेत, आणि आता साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या जातात। वाढदिवसाच्या शुभेच्छा अभिजित चिंतन या ठिकाणी केले जात आहे। तुम जियो हजारो साल। नाही हरला कधी, नाही झुकला कधी, मामा आमचा जिगरवाला, मामा आमचा जिगरवाला। गाडी 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला। बहुजन विकास आघाडीची टीम मारुती तुम्ही घेऊन यायचंय लवकर। एकमेव अशी टीम आहे आपण बघितलं तर आज पक्षाच्या नावाने खेळते,
मारुती पेडमकर घ्या, त्यानंतर डीजे मास्टर आणि त्यांची टीम, DBN लाईव्ह टीम. DBN टीम सर्वात आवडती टीम आहे साहेबांची. चला लवकर लवकर, सामना सुरू होणार आहे अगदी काही क्षणातच. DBN टीम प्रवीण, काही एक थोडा वेळ थांबा, नंतर साहेब 15 मिनटं प्रत्येकाला देणार आहेत. एक फक्त काही फॉर्मॅलिटीज या ठिकाणी. ज्यांना क्रिकेट खेळायचं त्यांना आपण पहिल्यांदा मोकळं करून घेऊया. मारुती लवकर या. बहुजन विकास आघाडी एकलव्य टीम, मारुती पेडमकर असोसिएशनचे अध्यक्ष पण आहेत आणि त्यामुळे इथे आता या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. जे क्रिकेट खेळणारे त्यांना थोडं एक 5 मिनटं, संयुक्त मित्रमंडळाचे आमचे सर्व सोसायटीचे पदाधिकारी आहेत. एक 5 मिनिटामध्ये सामन्याला सुरुवात होईल. डीजे मास्टर. बहुजन विकास आघाडी एकलव्य टीम साहेबांना शुभेच्छा देत असताना आमच्या भाईच्या वाढदिवसाला थँक्यू सो मच पुन्हा आपण करण्यासाठी सज्ज व्हायचं. डीजे मास्टर थांबा, डीजे मास्टर. आता साहेब तुम्हाला 15-20 मिनिटं या ठिकाणी देणार आहेत. बाकीची मंडळी कोणाला शुभेच्छा या ठिकाणी द्यायचे तर द्या. तोपर्यंत सामना प्रदीप सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत. एका बाजूला सामना सुरू राहील, दुसऱ्या बाजूला शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जातील. हॅलो थँक्यू डीजे. पंच सामना चालू करून घ्यायचा आहे आणि स्टेजच्या समोर जे छोटे छोटे खेळाडू उभे आहेत त्यांनी साईड लावायचं आहे. चला सामना चालू करायचा आहे. स्कोअरबोर्ड दाखवा. दुसरं षटक सुरू आहे. 2 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 6. चला समोरून साईडला सामना चालू होत आहेत. चला श्रीनिवास टू विक्की बघूया आणि टॅपच्या स्वरूपात बघूया. एक धाव पूर्ण, एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 7, 2 गडी बाद 7 धावा. दुसरं षटक चालू. दुसऱ्या षटकाखेरीज धावसंख्या होते ती 7. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकाचे. विक्की, श्रीनिवास टू विक्की बघूया विक्की काय करतो तो आपल्या संघासाठी. आणि हा खराब चेंडू. पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी दिलेली आहे ती गोलंदाजाने आणि धावसंख्या झालेली आहे 8, 2 गडी बाद 8 धावा. पुढचा चेंडू श्रीनिवास याचा विक्कीला. बघूया विक्की काय करतो तो. आणि पुन्हा एकदा मला वाटते खराब चेंडू, वाईट. रिव्ह्यू. क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्णधाराने रिव्ह्यू घेतलेला आहे. ऑन फील्ड अंपायरने वाईटचा सिग्नल दिला होता. बघूया रिप्लाय. पंच या लवकर आहेत पंच आहे तिकडे. जमली बर्थडेला आमच्या भाईच्या वाढदिवसाला. हे पोरही जमली बर्थडेला भाईच्या वाढदिवसाला. आहे माणूस लय तो गे, आहे माणूस लय तो गे. चला थँक्यू डीजे. निर्णय येईल पंचांचा आता लगेच. समोरून साईड लावा. माऊली क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू पाठी व्हा. पंचांचा निर्णय वाईट चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. विरार क्रिकेट असोसिएशनचे पंच आपली कामगिरी चोखपणे बजावताना कुणावरती अन्याय होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेत आहेत ते पंच कालपासून. आणि गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा.
आणि विकी विकी बघूया काय करतो तो. उंच बुरासा फलंदाज किती धावा मिळवतो या चेंडूवरती. एक धाव तर घेतलेली आहे. एका धावावरती समाधान मानणार का? तर हो नक्कीच एका धावावरती समाधान मानावं लागेल ते विकी याला. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावा 2 गडी बाद. चला श्रीनिवासाचा पुढचा चेंडू राज याला. बघूया राज काय करतो तो. आणि हा एका धावेचा प्रयत्न आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे ती राजाने. एका धावेवर धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 11. 2 गडी बाद 11 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. 1 चेंडू शिल्लक या षटकातील. दुसरं षटक मार्गस्थ. पुढचा चेंडू श्रीनिवास याचा विकीला. बघूया विकी मोठा पटका मारण्याचा प्रयत्न परंतु एका धावावरती समाधान मानावं लागेल ते विकी. आणि या वाढदिवसा निमित्त भव्य दिव्य सभापती चषक अंडर आर्म बॉक्स डे नाईट क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे कुणाल. गोलंदाज कुणाल टू विकी. बघूया विकी काय करतो आपल्या संघासाठी. कारण साईराजी तेवढाच ताकदीचा संघ आहे. बघूया एकलव्य बहुजन विकास आघाडी एकलव्य संघाकडून विकी सुंदर अशी फलंदाजी करतो विकी. एका धावेवरती समाधान. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती 13. 1 चेंडू झालेला आहे या षटकातील कुणाल याचा. पुढचा चेंडू कुणाल याचा राज याला. बघूया राज काय करतो तो. आणि हा सुंदर असा उडा चेंडू आणि हा क्षेत्ररक्षकाकडून गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि चौकार 4 धावांसाठी. राज ऑन फायर. सुंदर असा 4 धावांसाठी. 4 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 17. 2 गडी बाद 17. 2 चेंडू झालेले आहेत. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. कुणाल पुन्हा एकदा सज्ज आणि हा ऑफच्या दिशेने 1च्या स्वरूपात डिक्लरच्या स्वरूपात चेंडू ढकललेला आहे तो राजाने. धावसंख्येत भर. धावसंख्या होती 18. 2 गडी बाद 18. कुणाल याचा विकीला. बघूया विकी. विकी अजूनही शांतपणे खेळतोय. सिंगल धावांवरती समाधान मानतो तो विकी. आणि या षटकातील मला 4 चेंडू झालेले आहेत. 19 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. आणि आता पुन्हा एकदा राज. बघूया राज काय करतो तो आपल्या संघासाठी. एकलव्य बहुजन विकास आघाडीकडून राज सुंदर असा ऑफच्या दिशेने डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. आणि आता शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 20. 2 गडी बाद 20 धावा. मोठा पटका येणार का तो बघायचा आहे विकीच्या बॅटमधून. बघूया विकी काय करतो तो. आणि एका जागेवरती समाधान मानतो तो विकी. आणि धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 21. 2 गडी बाद 21 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक. बघूया आता साईराजकडून कोण गोलंदाज येतो तो. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे स्वप्नील. थँक्यू डीजे. गोलंदाज स्वप्नील टू विकी. बघूया आता या हाणामारीच्या षटकामध्ये विकीकडून काय मोठे पटके बघायला भेटतात का. कारण 7 खेळाडू हे सीमारेषेवरती उभे आहेत आणि त्यांना भेदून चौकार. सुंदर अशी फलंदाजी आपण पाहतोय विकी याची. आतापर्यंत तो शांत होता. 18 चेंडू शांत खेळत होता आणि आता मात्र त्याने ॲग्रेसिव्ह रूप धारण केलंय. विकी आपल्या संघासाठी सुंदर असा चौकार घेऊन आला विकी. आणि धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 4 ने वाढते डायरेक्ट ती 25. 2 गडी बाद 25. चौथ्या षटकातील पहिला चेंडू झालेला. अजूनही 5 चेंडू शिल्लक. बघूया स्वप्नील काय करतो तो. सुंदर अशी फलंदाजी पाहतोय आपण विकी याची. पहिल्या चेंडूपासून खेळतोय आणि पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण सायराज संघाकडून. 3 धावा अडवण्यात यशस्वी झालेत ते सायराज संघाचे खेळाडू. विकी सुंदर अशी फलंदाजी करतो विकी. आणि आता तेवढी तोलामाराची साथ देतो तो राज त्याला. राजने एक चौकार घेतला होता मागच्या षटकामध्ये
आणि आता धावसंख्या झाली ती 26. 2 गडी बाद 26 धावा. स्वप्नीलचा पुढचा चेंडू बघूया राज, आणि राज धावबाद होण्याची संधी होती परंतु दोन धावा. या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 28. 28. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. बघूया अजून 3 चेंडूमध्ये किती धावा मिळवतात ते बहुजन विकास आघाडी एकलव्य संघाचे खेळाडू. आणि हा टॅपच्या स्वरूपामध्ये एकच धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 29. 29. लवकर लवकर सामना खेळायचा आहे, बराच उशीर झालेला आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. स्वप्नील गोलंदाजीसाठी सज्ज. थोडंसं महागडं असं षटक मानावं लागेल ते स्वप्नील याचं. आणि 1 धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती 30. आणि आता शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू सामना करेल तो राज एकलव्य संघाकडून आणि गोलंदाजी करतो तो स्वप्नील साईराजकडून. बघूया स्वप्नील. आणि हा एका धावेचा प्रयत्न केलेला आहे आणि 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे ती एकलव्य संघाने. धावसंख्या झालेली आहे ती 31 आणि विन असेल ती 32. साईराज संघाला 32 धावा कराव्या लागतील जिंकण्यासाठी आणि क्वालिफाय होण्यासाठी, आणि एकलव्य संघाला त्यांना रोखावं लागेल. लवकर लवकर सामना चालू करायचा आहे आणि यानंतर होणारा सामना लुजर लुजर ना, दोन्ही संघाचे कर्णधार लुजर लुजर संघांचे कर्णधार उपस्थित राहायचं आहे. आपले उत्सव मूर्ती सभापती साहेब यज्ञेश्वर पाटील यांच्या हस्ते टॉस होईल. दोन्ही कर्णधार यायचं आहे. लुजर लुजर टीमचे दोन्ही कर्णधार यायचं आहे लवकरात लवकर. ओमसाई मनवेलपाडा आणि साई सिद्धी स्पोर्ट्स, बरोबर ना? साई सिद्धी स्पोर्ट्स आणि ओमसाई मनवेलपाडा दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. सभापती साहेब नाणेफेक करतील. चला सामना चालू करायचा पंचांनी. बॅट्समन आलेले आहेत. नावं सांगायचे आहेत. सुनील आणि कुणाल. गोलंदाजाचं नाव गणेश. ओमसाई संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आपले खेळाडू तयार ठेवायचे आहेत. लगेच सामना चालू होईल. चला सामना चालू करायचा आहे. काय झालेलं आहे? पंच प्लीज सामना चालू करा. या सामन्याला बराच वेळ गेलेला आहे. पाणी पितोय. चला सामना चालू होतोय. फलंदाजीसाठी सुनील आणि कुणाल. स्ट्राईकला आहे तो सुनील, नॉन स्ट्राईकला तो कुणाल. आणि गोलंदाज गणेश. गणेश टू कुणाल. बघूया एकलव्य वर्सेस साईराज. आणि हा सुंदर असं क्षेत्ररक्षण राज याच्याकडून. निर्धाव चेंडू. अजूनही परिस्थिती जैसे ते. 1 चेंडू निर्धाव. सुंदर गोलंदाजी करतोय तो गणेश आणि फलंदाजीसाठी कुणाल. आणि ही चोरटी 1 धाव घेतलेली आहे ती सुनील याने. एका धावेने धावसंख्येचा खाता खोललेला आहे सुनील याने संघाचं. आणि वैयक्तिक पहिली धाव घेतलेली आहे ती सुनील याने. धावसंख्या सुरू झालेली आहे. 1 2 चेंडू अखेरीस 1 धाव. तिसरा चेंडू गणेशाचा कुणालला. बघूया कुणाल काय करतो तो. पुन्हा एकदा 1 धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते
कुणाल आणि सुनील ऑन स्ट्राईक सुनील आणि हा एका धावेसाठी एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 3 4 चेंडू अखेरीस 3 धावा 32 धावांचं आव्हान आहे ते साईराज समोर आणि त्याचा पाठलाग करताना आता 4 चेंडूमध्ये 3 धावांपर्यंत पोहोचले ते साईराज आणि हा लेगच्या दिशेने तटवल चेंडू एका धावेसाठी डिक्लर स्वरूपात एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 4 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली ती 4 अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक बघूया काय करतो तो गणेश शेवटचा चेंडू आणि स्ट्राईकला येतो सुनील मोठा फटका मारणार का मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक तेवढा चपळ होता आणि थ्रो चुकीचा ठरला आणि जिथे एक धाव होती तिथे 2 धावा खर्च केलेल्या आहेत त्या गणेशाच्या गोलंदाजीवरती आणि एकूण धावसंख्या झालेली आहे एका षटकाखेरीस 6 विदाउट लॉस 6 धावा आणि आता 18 चेंडू 26 धावांची गरज चला मीटिंग घेत राहू नका बराच वेळ झालेला आहे या सामन्याला आणि आता स्वतः कर्णधार मारुती बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे चला सामना सुरू वैयक्तिक पहिला संघाचा दुसरा षटक घेऊन येतो तो मारुती पेडामकर आमचा वर्गमित्र आज विरार क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे पुन्हा एकदा सज्ज मारुती सुंदर असा खेळ आहे त्याचा आणि हा निर्धाव चेंडू आहे सुंदर गोलंदाजी करतो तो आम्ही एकत्रही खेळलेलो आहे ओरम खेळताना एकत्रही खेळलेलो आहे मनोलपाड्यामध्ये जाऊन असा हा मारुती एक चांगला गुणी खेळाडू शांत स्वभावाचा आणि हा सॉफ्ट डिसमिसल अंपायरचा डिसिजन आलेला आहे आऊटचा परंतु रिव्ह्यू आहे तो बघायचा आहे रिप्लेमध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण एकलव्य संघाकडून आणि रनआउटचा रिव्ह्यू आणि पंचांचा निर्णय येतोय लगेच आणि गडी बाद कुणाल बाद झालेला आहे आणि सुनील अजूनही आहे बघूया सुनील काय करतो आपल्या संघासाठी 2 चेंडू झाले आहेत या षटकातील अजूनही एकही धाव दिलेली नाही ती मारुती याने 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी करतो तो मारुती आणि आता कुणालची जागा घेतो तो वैभव मारुती पुन्हा एकदा सज्ज आणि चोरटी एक धाव डिक्लरच्या स्वरूपामध्ये एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 7 1 गडी बाद 7 धावा या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत 3 चेंडू अखेरीस 1 धाव खर्च केलेली ती मारुती याने बघूया आता 3 चेंडू शिल्लक आहेत या 3 चेंडूमध्ये मोठा फटका येणार का अजूनपर्यंत तरी नाही अजूनही 1 धाव एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या वाढते ती 8च्या घरामध्ये 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 अजूनही 2 चेंडू या षटकाचे शिल्लक पुन्हा एकदा मारुती सज्ज आणि लेगच्या स्वरूपात 1 धाव एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 9 1 गडी बाद 9 धावा या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक मारुती पुन्हा एकदा सज्ज वैभव बघूया आणि हा थोडासा खराब चेंडू आणि पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी वाईट चेंडू एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 10 1 गडी बाद 10 आणि हा गडी बाद नाही डिक्लेअर स्वरूपात 1 धाव एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 11
2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 11. अजूनही 12 चेंडू 21 धावांची गरज साईराज संघाला. आता कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील, अन्यथा विजय आपल्यापासून दूर जाईल. गोलंदाज रुद्र. थँक्यू डीजे. गोलंदाजीसाठी सज्ज रुद्र आणि फलंदाज वैभव. बघूया वैभव आपल्या संघासाठी मोठे फटके घेऊन येतो काय तो. आणि हा सुंदर अशी गोलंदाजी रुद्र याची. फलंदाजाला काही समजलं नाही. निर्धाव चेंडू रुद्र आणि थोडंसं का असं क्षेत्ररक्षण, अन्यथा धावपात झाला असता वैभव, परंतु नशिबाची साथ. पुढचा चेंडू रुद्र याचा. सुनील याला. बघूया सुनील काय करत होतो. 12 धावा आणि हा बाद. सुनील बाद. षटकार मारून बाद झालेला आहे आणि बॉक्समध्ये षटकाराला थारा नाही. आणि आता सुनीलची जागा घेणार तो. श्रीनिवास. थँक्यू डीजे. आणि आता वैभवजी सुनीलची जागा घेतो तो श्रीनिवास. फलंदाजीसाठी सज्ज. साईराज संघाकडून थोडासा अडकवतोय साईराज संघ, परंतु अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू अखेरीस धावसंख्या 20 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 20 धावा. बघूया मोठे फटके मारावे लागतील, अन्यथा एकलव्य संघासाठी विजय सोपा होईल, यात काही वाद नाही. 8 चेंडू 19 धावांची गरज. धावसंख्या झाली आहे 13. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. पुढचा चेंडू आणि हा किती धावा द्या. 9ची 1 धाव. 9 चेंडू आहे म्हणून 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्येत 14. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक रुद्र याच्या. आणि क्लीन बोल्ड. वैभव बाद. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो रुद्र आणि बाद झालेला आहे तो वैभव. आणि आता वैभवची जागा घेण्यासाठी होतो तो निलेश. आणि हा लेगच्या दिशेने 1 धावेसाठी बाईकच्या स्वरूपात. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 15. 3 गडी बाद 15. अजूनही 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. शेवटचा षटक घेऊन येतोय तो एकलव्यकडून. जुगल. आता चालणार जुगलची जुगलबंदी. 6 चेंडू आणि 17 धावा. थोडंसं अवघड आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगू शकत नाही. हा पहिला चेंडू निर्धाव. अजूनही 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. आणि हा एका धावेसाठी. एका धावेने काही होणार नाही आहे, कारण 4 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. 4 चौक 16 मध्ये 4ही चौकार मारावे लागतील फलंदाजाला. श्रीनिवासला 4ही चौकार मारावे लागतील आणि हा प्रयत्न अयशस्वी. एका धावेसाठी डिक्लेअर स्वरूपात. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 17. अजूनही 15 धावांची गरज. 3 चेंडू आणि 15 धावा. आणि ही निर्धाव चेंडू. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. जवळजवळ एकलव्य संघ विजयाने मार्गस्थ होणार वाटते टॉप 14 मध्ये. आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची गरज आहे. बघूया. आणि हाही निर्धाव चेंडू. 1 चेंडू 15 धावांची गरज. आणि टॉप 14 मध्ये दाखल होणारा संघ
म्हणून बहुजन विकास आघाडी एकलव्य हा टॉप 14 मध्ये दाखल होतोय, क्वालिफाय होतोय टॉप 14 मध्ये. उद्या बरोबर दुपारी किती वाजता सामने चालू होतील? 4 वाजता बरोबर.